प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुमच्या आयुष्यामध्ये कसा क्रूस आला आहे किंवा असे काही प्रॉब्लेम्स आले आहेत, ज्याचं तुमच्याकडे उत्तरच नाहीये. तुम्हाला समजतच नाहीये, की त्याच्यातून कसं तुम्ही बाहेर पडू शकतात आणि कुठेतरी सगळं करून बघितलंय, तरी पण तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही आता तिथे अडकून गेला आहात. तर प्रभूचं वचन आज आपल्याला काय म्हणतंय आपण बघूया. सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपली जी काळजी करणारी लोकं आहेत, ते लोकं स्वतः प्रॉब्लेममध्ये चालले आहेत किंवा ते नाही आपल्या जवळ, आपण कुठे दुसरीकडे राहायला गेलो आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये कसा काळ आलाय, की आपण सगळ्या आपल्या सपोर्ट सिस्टम आपले गेलेत. त्यावेळेस खूप कठीण होतं कारण आपण प्रेमाशिवाय जगू नाही शकत. कुणीतरी आपल्याला प्रेम केलं पाहिजे, आपली काळजी घेतली पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं. पण असा काळ येतो जेव्हा आपल्याला कोणताही सपोर्ट सिस्टम नसतो. अशा वेळेस आपल्याला एक-एक दिवस काढणं कठीण होतं आणि प्रभूला हे ठाऊक आहे. प्रभूला हे माहीत आहे, की आपण या आगीतून जात आहोत. आपण या प्रॉब्लेम्स थ्रू जात आहोत. तुमच्या अवती तर भरपूर लोकं असतील, पण तुम्हाला समजून घेणारे, तुमचे प्रॉब्लेम्सला त्यांना समजणं, की काय तुम्हाला होतंय, असं कोणच नसेल. तर मग आता काय केलं पाहिजे? तर प्रभू येशूलाही असा एक काळ आला होता, जेव्हा त्यांना माहीत होतं, की त्यांना क्रूस उचलायचा आहे. हो, गार्डन ऑफ गेत्सेमनी. गेत्सेमनीच्या बागेमध्ये प्रभू जेव्हा प्रार्थना करत होते, तेव्हा पीटर, जेम्स आणि जॉन हे स्वतः प्रभू येशूची वेदना समजू शकत नव्हते. ते त्यांच्या जवळ असूनही प्रभूची वेदना काहीतरी वेगळीच होती, कारण त्यांना ठाऊक होतं, की पुढे काय होणार आहे. तर असं म्हटलं जातं, की ॲग्नी हा शब्द, वेदना हा शब्द जो वापरला आहे, इंग्लिशमध्ये त्याला ॲग्नी म्हणतात. तो एका स्पोर्ट्समॅनला असतो. जेव्हा त्याला कोणतातरी मोठा गेम खेळायचा आहे आणि त्या गेममध्ये जाण्याअगोदर त्याच्यावर खूप प्रेशर आली आहे. त्याला खूप जास्त भीती आली आहे. त्याला माहीत आहे, की कुठेतरी जिंकल्यावरती भरपूर आनंद होणार आहे, पण नाही जिंकलो तर काय होणार आणि भरपूर गोष्टी त्याच्या मनात चालल्या असतात. ती स्पर्धा खेळायच्या 1 दिवस अगोदर. त्याच प्रकारे प्रभू येशूला ठाऊक होतं, ते जे मिक्स्ड इमोशन्स असतात म्हणजे सगळे, खुशीसुद्धा आहे, पण कुठे जास्त भीती पण आहे, की काय होणार, कसं होणार? सगळ्या गोष्टी प्रभूला ठाऊक होतं, की ते पुनरुत्थान होणार आहे आणि ते जिंकणार आहे. पण त्यांना हेही ठाऊक होतं, की तो क्रूज किती जास्त कठीण असणार आहे, की कसे त्यांचे स्वतःचे शिष्य पळून जाणार आहेत. हे सगळं त्यांना ठाऊक होतं. अशा वेळेस त्यांना एक वेगळाच एकटेपणा आला होता. एक वेगळी वेदनेमध्ये प्रभूनी काय केलं? प्रभूनी प्रार्थना केली. प्रेयर केली आणि तेवढं सोपं आपल्याला प्रभूंनी उदाहरण दिलं आहे, की जेव्हा आपणही या वेदनेद्वारा चाललो आहोत, तर आपण एकटे नाही आहोत. प्रभू स्वतः गेलेले. अशा वेळेस प्रभूला माहीत होतं, की मानवीय सांत्वन मला चालणार नाही आणि म्हणून त्यांनी पिता परमेश्वराचा धावा घेतला. आपण जेव्हा अशा प्रॉब्लेममध्ये असू, तर प्रभू येशू आपल्याला प्रार्थनेचं आमंत्रण देत आहेत. ते आपल्याला प्रार्थना करायला म्हणत आहे. कारण प्रार्थनेमध्येच आपण सगळे युद्ध जिंकू शकतो. पण कधी-कधी आपल्याला जास्त वेळ प्रार्थना करावी लागेल. तुम्हाला थोडी प्रार्थना करून जमणार नाही. कारण तुम्ही ज्या फेजमध्ये आहात, त्या फेजमध्ये तुम्हाला प्रभू फक्त सांत्वन देऊ शकतात. बाकी कोणीही पर्सन तुम्हाला कम्फर्ट करू नाही शकत. आणि तिथेच तुम्हाला उत्तर मिळेल, की पुढे काय केलं पाहिजे. म्हणून अशा वेळेस तुम्ही अडोरेशनला जावा आणि प्रभूसमोर वेळ घालवा. अशा वेळेस तुम्ही प्रभूचा धावा घ्या आणि जास्तीत जास्त वेळ प्रभूसोबत घालवा. कारण कधी-कधी आपले कितीही मोठे प्रॉब्लेम असले, त्याचं जे सोल्युशन आहे, त्याचं जे उत्तर आहे, ते खूप सोपं असतं आणि ती आहे प्रार्थना. प्रार्थनेने बरंच काही होऊ शकतं. प्रार्थनेने आपल्याला सगळं, आपल्याला जे हवंय ते प्रभू देऊ शकतात. पण तो क्वालिटी टाईम आपल्याला प्रभूला द्यावा लागेल. तो वेळ काढून आपल्याला प्रभूला द्यावा लागेल. आणि आपण प्रभूशी भांडलो तरी पण आपल्याला ती, जसं प्रभू येशू स्वतः पिता परमेश्वराला बोलत होते, की "मला हा प्याला नको आणि हा माझ्यापासून दूर कर, पण माझी नाही तर तुझी इच्छा होऊ दे." त्याच प्रकारे त्यांनी ते प्रार्थनेने त्यांनी आपली इच्छा, परमेश्वराची इच्छा एक केली. त्याच प्रकारे आपल्यालाही आपली इच्छा परमेश्वराच्या इच्छेने एक करायचं आहे आणि सगळ्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे
आणि त्याची आपल्याला कृपा फक्त प्रार्थनेमध्ये मिळणार आहे. म्हणून प्रार्थना करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. जर का आपण अशा फेज थ्रू चाललो आहोत तर प्रभूच आपल्याला मदत करू शकतात. आणि अशा वेळेस आपण कधी-कधी डिनायलमध्ये राहतो. डिनायल म्हणजे काय? आपण आहे ना स्वीकारच करत नाही, की हा जो फेज चालला आहे, हा आता बदलला आहे. म्हणजे आपण आधी जे असतो तसंच वागत असतो. आपण स्वीकार नाही करत. आपल्याला माहिती आहे, की प्रभू सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी वापर करणार आहे. पण तो स्वीकार केला तर आपल्याला आपला क्रूस जास्त भारी नाही वाटणार आणि त्याच्यासाठी पण आपल्याला प्रार्थनाच करावी लागेल. तर सगळ्या गोष्टीचं उत्तर प्रार्थनेमध्ये आहे. प्रभूला पाहिजे, की आपण पर्सनल प्रेयर करावं. त्यांच्यासोबत आपला रिलेशनशिप आपलं नातं आहे, ते घट्ट करावं. आणि जसं आपण या बायबलच्या वर्समध्ये बघतो, की प्रभू येशू स्वतः गेल्यामुळे त्यांना ठाऊक आहे, की एकटेपणा कसा असतो किंवा जे आपल्याला वेदना होतात, आपल्याला ठाऊक नाही, की आपलं फ्युचर काय आहे. तेव्हा आपण कशा ॲग्नीद्वारा जातो, म्हणजे कशी आपली वेदना असते, मानसिक वेदना आणि त्याच्यामुळे ते आपल्याला ती शक्ती देऊ शकतात आणि ती कृपा देऊ शकतात, की आपण कितीही प्रॉब्लेम्स आले त्याच्यातून बाहेर निघू शकतो. माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, की बरेच गेथसेमनी सारखे माझ्या आयुष्यामध्ये असे काही-काही मोमेंट्स होते. पण ठराविक मोमेंट्स असे होते, की मला खूप मोठे निर्णय घ्यायचे होते आणि त्यावेळेस मी फक्त प्रेयरमुळे मी ते निर्णय घेऊ शकली आणि मला प्रभूनी बाहेर काढलं. मी काही प्रॉब्लेम्सद्वारे जात होती तर. तर कन्सिस्टंट प्रेयर लाईफ आपल्याला खूप मदत करते. आता आपण आपला प्रेयर टाईम वाढूया, कारण आपल्याला आता प्रभूची जास्त गरज आहे आणि तेच आपल्याला सांत्वन देऊ शकतात आणि आपल्याला शांत करू शकतात आणि आपल्याला शांती देऊ शकतात. प्रभू येशू तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाही आहात आणि प्रभू तुमच्यावर भरपूर प्रेम करतात. ते शांत असतील, ते तुमच्याशी बोलत नाहीये, याचा अर्थ असा नाहीये, की प्रभू तुमच्या आयुष्यात काही कार्य नाही करत आहे. ते तुम्हाला दिसून येणार नाही, पण प्रभू तुमच्या सोबत आहेत. ते तुमच्यावर अजूनही तेवढंच प्रेम करतात, जेवढं ते आधी करत होते. आणि ते बोलतायत, की आपण निराश नाही होता. प्रभूची योजना आपल्या आयुष्यात जी आहे, ती स्वीकार करून पुढे चालायचं आहे. त्याच्यामध्ये कधी-कधी आपण जिंकू, कधी-कधी हारू. पण शेवटी आपलं जे ध्येय आहे, ते आहे प्रभूकडेच जवळ जाणं. म्हणून आपण निराश न होता प्रभूची धावा घेऊया आणि प्रार्थना करूया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.